अजूनही कोणाकोणाकडे वर्षभराचा मसाला कांडपमधून कुटून आणला जातो? मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की हा कांडपमधून कुटून आणलेला मसाला अतिशय चविष्ट लागतो आणि बऱ्याच घरी अजूनही असाच बनवला जातो. आज आपण गरम मसाला बनवणार आहोत. मी वर्षभराचा गरम मसाला इथे आज बनवतीये. तर हा गरम मसाला जो आहे ना, तो प्रॉपर गरम मसालाच असणार आहे. मिरची जास्त घालून तो थोडासा तिखट बनवायचा वगैरे असं नाही करणार आहे. तर मी तुम्हाला आता हे सगळं साहित्य सांगते कसं घेतलेलं आहे ते आणि त्याप्रमाणे बनवणार आहे. इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे. ती अर्धा किलो आहे ही बेडगी मिरची. नंतर लवंगी मिरची आहे, ती अर्धा किलो आहे. बेडगी मिरचीने छान रंग येणार आहे मसाल्याला. आणि ही लवंगी मिरची म्हणजे लाल मिरच्या ज्या असतात ना, त्याच्यामध्ये सगळ्यात तिखट मिरची असते ही ही अर्धा किलो घेतलेली आहे. नंतर हे धने धने 2 किलो घेतलेले आहेत. म्हणजे जे मसाल्याचं प्रमाण आहे त्यामध्ये 2 किलो गावरान धने, अर्धा किलो लवंगी मिरची आणि अर्धा किलो बेडगी मिरची. तर हे मी 2 किलो धने घेतलेले आहेत. हे तमालपत्र आहे, हे 40 ग्राम घेतलेलं आहे. तोडलेली आहे त्याची पानं, म्हणजे ती भाजता व्यवस्थित येतील, त्यामुळे हे 40 ग्राम तमालपत्र घेतलेलं आहे. ही काळी मिरी घेतलेली आहे, ही 30 ग्रॅम आहे. नंतर लवंग घेतलेली आहे, ही लवंग पण 30 ग्रॅम आहे. काळी मिरी आणि लवंग 30-30 ग्रॅम घेतलेलं आहे, कमी घेतलेलं आहे कारण की हे खूप जास्त उष्ण असतं आणि फार उष्णता म्हणजे जळजळ व्हायला नको म्हणून हे 30-30 ग्रॅम घेतलेलं आहे. हा मसाल्याचा वेलदोडा आहे, हा 40 ग्रॅम घेतलेला आहे. नंतर दालचिनी ही 40 ग्रॅम घेतलेली आहे. नंतर ही जायपत्री आहे, जायपत्री 40 ग्रॅम. ही मायपत्री आहे, ही 40 ग्रॅम. तर हे स्टार फुल आहे, हे 40 ग्रॅम घेतलेलं आहे. हे त्रिफळा आहे 40 ग्रॅम. नंतर हे नाकेश्वर आहे, हे 40 ग्रॅम आहे. दगडफूल 40 ग्रॅम घेतलेलं आहे. खसखस 40 ग्रॅम. पांढरे गावरान तीळ 40 ग्रॅम. हिंग आहे, हा खडा हिंग आहे, याचा वास खूप छान येतो त्यामुळे हा खडा हिंग घेतलेला आहे, हा 40 ग्रॅम. हे हिरवे वेलदोडे आपले नेहमीचे, हे 40 ग्रॅम आहेत. जिरं 40 ग्रॅम. शहाजिरं 40 ग्रॅम. आणि हे खोबरं आहे, हे पावशेर घेतले, म्हणजे 250 ग्रॅम हे खोबरं घेतलेले. हे खोबरं, तीळ आणि खसखस जे आहे ते आपण कोरडं भाजून घ्यायचं आणि बाकीचं सगळं जे आहे ते थोडं थोडं तेल घालून भाजून घ्यायचंय. इथे मी तुम्हाला पूर्ण सगळं साहित्य सांगितलेलं आहे. मसाल्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे. तेव्हाच मसाला खूप छान असा गरम मसाला आपला तयार होणार आहे. आता पुढे काय करायचं ते सांगते. कढईमध्ये अगदी 1-1 चमचा तेल घ्यायचं, फार तेल नाही घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा धने आपण भाजून घ्यायचे आहेत. तर धने भाजून घेताना काय करायचं, आधी 1 मिनिटभर धने भाजून घ्यायचे. बरं, हा मसाला जो आहे तो बारीक गॅसवरतीच भाजायचा आपल्याला. फार मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर आतून कच्चा राहील. तर आता धने 1 मिनिटभर भाजून घेतले ना, की ह्याच्यामध्ये लगेचच आपली जी लवंगी मिरची आहे ना, ती पण घालायची आणि मग त्याच्यातच धने भाजायचे. धन्यामध्ये मिरची घालून भाजल्याने काय होतं, मिरचीचा तिखट जो वास येतो ना, सुवास जो येतो, ज्याच्याने ठसका लागू शकतो, तो वास येत नाही मिरचीचा. आणि काय होतं, की ठसका न लागता मिरची आपली भाजली जाते. त्यामुळे ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा आपण मसाला बनवू ना, धन्यांच्या बरोबर तुम्ही मिरची भाजून घ्या. म्हणजे मिरचीचा जो ठसका आहे तो ठसका उडणार नाही. आता अशा पद्धतीने मी सगळे धने आणि मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत. मिरची आणि धने पहिल्यांदा सगळ्यात आपल्याला मिरची आणि धनेच भाजून घ्यायचे आणि मग नंतर हळूहळू बाकीचं सगळं भाजून घ्यायचंय. इथे हे सगळं जे आपल्याला आहे भाजून घ्यायलाच सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि जरा मीडियम गॅसवरतीच भाजावं लागतं, त्यामुळे थोडा वेळमोडा काम होतो. आता हे धने आणि मिरची वेगळी ठेवायची आणि आता आपण काय करूयात, बेडगी मिरची. आता बेडगी मिरची राहिली आहे, थोडंसं 1 चमचाभर तेल घालून बेडगी मिरची सुद्धा अशीच भाजून घ्यायची आणि बेडगी मिरची भाजून झाली की ती सुद्धा ज्याच्यावरती आपण धने आणि मिरची घालून ठेवलेली आहे ना, त्याच्यावरतीच ही बेडगी मिरची सुद्धा घालून घ्यायची. प्लॅस्टिकमध्ये किंवा तुमच्याकडे मोठं घमेल असेल ना, तर मोठ्या घमेलामध्ये पसरवून तुम्ही ठेवू शकता. आता काय करायचं, कोरडे मसाले भाजून घ्यायचे. तर इथे मी आधी खसखस भाजून घेतेय. खसखस अगदी 1 मिनिटामध्ये भाजली जाते. खसखस व्यवस्थित भाजून झाली ना, की ती एका ताटामध्ये काढून घ्यायची. मग नंतर लगेचच त्याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे. तीळ सुद्धा सेम असेच भाजून घ्यायचे. कोरडे भाजायचेत आपल्याला
खसखस, तीळ आणि खोबरं हे आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तेल नाही घालायचं. कारण की ह्याच्यात मुळातच तेल असतं. त्यामुळे ह्याच्यात वेगळं तेल घालायची गरज पडत नाही. त्यामुळे तेल न घालता हे आपल्याला कोरडं भाजायचंय. तर आता खोबरं आपण भाजून घेऊया. जसं मी आधी सांगितलं होतं तुम्हाला, ज्यावेळेला मी तुम्हाला साहित्य दाखवलं ना, तेव्हाच सांगितलं होतं, की आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं नाहीये. आणि खसखस, तीळ आणि खोबरं जे आहे हे भाजलेलं, हे वेगळंच ठेवायचं आपल्याला, हे एकत्र करायचं नाहीये. हे बघा छान ब्राऊन कलरचं खोबरं आपलं भाजलेलं. ते सुद्धा या ताटामध्ये काढून घ्यायचं. आता हे जे आहे हे पूर्णपणे आपल्याला वेगळं ठेवायचंय, मसाल्यामध्ये एकत्र करायचं नाहीये. आता हे भाजून झाल्यानंतर मग आता आपल्याला पुन्हा थोडं-थोडं तेल घालून बाकीचे मसाले भाजून घ्यायचे आहेत. मसाले सगळे वेगळे-वेगळे भाजायचे, एकत्र बिलकुलही भाजायचे नाहीत. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. आता हे थोडंसं मी परत याच्यात 1 चमचाभर तेल घालून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये जायपत्री आणि मायपत्री एकत्र भाजून घेणार आहे. आता जे मसाले सिमिलर असतात ना साईजला किंवा वजनाला, ते एकत्र भाजून चालतात. पण अगदीच म्हणजे तुम्ही खसखश्याबरोबर डायरेक्ट लवंग भाजायला घेतली, तर ती तशी भाजली जाणार नाही. कारण की लवंग भाजायला वेळ लागतो, खसखस भाजायला कमी वेळ लागतो. त्यामुळे बघायचं. आता हे बघा, इथे मी काळी मिरी घेतलेली आहे. काळी मिरीच्या बरोबर लवंग हे बरोबर आपलं भाजलं जाईल. बरोबर साधारण 2 ते 3 मिनिटं प्रत्येक गोष्ट भाजायला लागतं आणि अगदी 1-1 चमचा तेल घालून हे भाजून घ्यायचं. हे बघा लवंग आणि काळी मिरी सुद्धा आपली छान भाजली गेलेली आहे. आता ही सुद्धा आपण एका परातीमध्ये वेगळ्या काढून घेऊयात. आता हे सगळं आपण वेगळ्या परातीमध्ये काढतोय. आता जायपत्री झाली, मायपत्री झाली, लवंग आणि वेलदोडा झाला. आता परत थोडंसं तेल घालून ह्याच्यामध्ये आपण अ, नाकेश्वर आणि त्रिफळा हे भाजून घ्यायचे. आता हे मी एकत्र भाजून घेतेय त्रिफळा आणि नाकेश्वर जे आहे ते. ते सुद्धा अगदी 2 मिनिटात भाजून तयार होतं. भाजून झालं की ते सुद्धा याच परातीमध्ये काढून घ्यायचं. मसाला बनवताना वासच एवढा घमघमाट सुटतो ना, की आजूबाजूचे 4 लोकं येऊन विचारतात, की घरी मसाला बनवण्याचं काम चालू आहे का? आता दालचिनी जी आहे, सेम मी केलंय. 1 चमचाभर तेल घातलंय. त्याच्यामध्ये दालचिनी नुसतीच भाजायची कारण की दालचिनीसारखा दुसरा कुठलाच आपला पदार्थ जो आहे तो दालचिनीचा एवढा नाहीये आणि दालचिनी भाजायला थोडा वेळ लागतो. साधारण एक 3 ते 4 मिनिटं दालचिनी भाजायला लागतो. हे बघा थोडासा कलर बदलला. दालचिनी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊयात. आता काय करायचं इथे स्टार फूल आहे. ते स्टार फूल आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. स्टार फूलच्या बरोबर मी इथे मोठा वेलदोडा आहे, तोही घातलेला आहे. आता स्टार फूल आणि वेलदोडा सेम 1 चमचा तेल घालून ते पण भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर त्याच परातीमध्ये काढून घ्यायचं. आता हे भाजून झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये खडा हिंग घालायचा आहे. खडा हिंग का घेतला आपण? कारण की खडा हिंग जो असतो ना, त्याला प्रचंड सुंदर वास येतो. ज्यावेळेला कुटला ना, की खूप सुंदर वास येतो. त्यामुळे खडा हिंगच घ्यायचा, साधा हिंग वापरायचा नाही. आता हे पण भाजून घ्यायचं खडा हिंग पण आणि तो पण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा. खड्या हिंगासाठी मी साधारण 1 ते 2 चमचे तेल वापरलेलं आहे. तो पण ह्या परातीतच काढून घ्यायचा. आता खडा हिंग घालून झाल्यानंतर आता राहिलंय काय आपलं दगडी फूल राहिलेलं आहे. तर दगड फूल सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून ते पण भाजून घेऊयात. त्याला काही फार वेळ लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये ह्या दगडफूल भाजून तयार होतं. कारण की कढई जी आहे ती गरमच असते आपली. त्यामुळे भाजायला नंतर वेळ लागत नाही. तर आता हे स्वच्छ व्यवस्थित छान असं भाजून झालं, की ते सुद्धा सेम या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय. हे बघा, आता ह्या परातीमध्ये मी हे दगडफूल सुद्धा काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला 1 चमचाभर तेल घालून ह्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचंय. जिरं जरा जाड असतं त्यामुळे आधी जिरं घालायचं. ते मिनिटभर छान परतून घ्यायचं आणि जिऱ्याचा छान वास यायला लागला ना, की मग नंतर ह्याच्यामध्ये आहे ना, ते शहाजिरं जे आहे ते घालायचं. शहाजिरं का नंतर घालायचं? कारण की शहाजिरं खूपच पातळ असतं. ते लगेचच जळायला लागतं. त्यामुळे फार वेळ शहाजिरं भाजून घ्यायचं नाही. जिरं पूर्ण भाजून झालं ना, की अगदी एक अर्धा मिनिट आपल्याला हे शहाजिरं भाजायला लागेल. फार वेळ लावायचा नाही हे. अगदी लगेचच जळायला लागतं ते. त्यामुळे हे बघा, छान शहाजिरं आणि जिरं दोन्ही पण भाजलं गेलेलं आहे. ते सुद्धा सेम या परातीमध्ये आपण काढून घेऊयात. मसाल्याला इन्ग्रीडियंट्स खूप असतात आणि भाजावे लागतात आणि व्यवस्थित भाजूनच मसाला तयार केला जातो. बाकी हे काम वेळेमुळे जरी असलं तरी वर्षभराचा एकदम छान असा घरगुती मसाला आपला तयार होतो. आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आपले जे घरचे वेलदोडे आहेत म्हणजे घरी वापरतो ते छोटे वेलदोडे ते घालून घ्यायचे. ते सुद्धा परतून घ्यायचे छान व्यवस्थित. वेलदोड्यांचा सुद्धा खूप छान असा वास येतो. हे पण अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे. आता वेलदोडे सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून अगदी शेवटी काय करायचंय आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचे. तमालपत्र मी इथे तुम्हाला सांगितलं ना, की मी इथे
तोडून घेतलेली आहेत, त्यामुळे भाजायला जरा सोपं पडतं. अख्खीची अख्खी तमालपत्र असते ना, तर ते भाजता येत नाहीत प्रॉपरली. काय करायचं, 2 चमचे घ्यायचे आणि 2 चमच्यांमध्ये असं धरून-धरून भाजायचं. म्हणजे व्यवस्थित ते भाजत आणि सगळी तमालपत्र व्यवस्थित भाजली जातात असं केल्याने. नाहीतर काय होतं ते हलवायला जरा थोडंसं जड जातं. त्यामुळे मी काय करते, कायम 2 चमचे घेते आणि असं भाजून घेते. त्याला सुद्धा एक 3-4 मिनिटामध्ये भाजून तयार होतं तमालपत्र सुद्धा. आता आपला सगळा मसाला जो आहे ना, तो भाजून तयार झालेला आहे. तर काय करायचं, तर हा मसाला आपण धने आणि मिरच्या भाजून ठेवल्या होत्या ना, त्याच्यावरती हा मसाला घालून घ्यायचा आणि मग एकत्र करायचा. दिसायलाच इतका सुंदर दिसतोय, तुम्हाला विश्वास नाही बसणार. याचा वास एवढा सुंदर येतो ना या मसाल्याचा आणि अगदी फ्रेश मसाला असतो ना, तेव्हा भाज्या तर अप्रतिम होतात. सगळ्या भाज्या किंवा आमटी सुद्धा या मसाल्याने खूप अप्रतिम होते आणि लवंगी मिरची घेतलेली असल्यामुळे मसाला तिखट हा होतोच. आता हे बघा, इथे व्यवस्थित असा हा मिक्स करून घ्यायचा सगळा मसाला जो आहे, तो या धने आणि मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. सगळा खालून वरून एकदम मिक्स करून घ्यायचा हा मसाला. आणि आता हा मसाला जो आहे तो मी मिक्सरमधून बारीक करणार नाहीये. मिक्सरमध्ये बारीक केलं ना, की त्याची फक्त पावडर होते. तो असा ठेचला जात नाही. जेव्हा मसाला आपल्या डंकामध्ये ठेचला जातो ना, तेव्हा त्याचं तेल सुटतं आणि त्याची चव अगदी खूप सुंदर येते. सगळीकडे डंख तर उपलब्ध असतोच. आता हे जे आपण खोबरं आणि खसखस आणि तीळ जे भाजलेले आहेत ना, ते वेगळे ठेवायचे. ते मसाल्यामध्ये आपल्याला घालायचे नाहीयेत. मी हा मसाला एका वेगळ्या पिशवीमध्ये भरतीये आणि खोबरं जे आहे ते वेगळ्या पिशवीमध्ये घेणार आहे. कारण की ते खोबरं जे आहे ते आपल्याला वेगळं द्यायचंय. ज्यावेळेला आपण कांडपमध्ये जातो ना, मसाला कांडपमध्ये, त्यावेळेला आपण त्यांना हे खोबरं आणि ची पिशवी वेगळी द्यायची आणि ह्या मसाल्याची पिशवी वेगळी द्यायची. त्यांना माहिती असतं की मसाला तयार झाल्यानंतर मग थोडं-थोडं ते खोबरं घालून मिक्स करतात. हे त्यांना माहिती असतं. हे बघा, मी कांडपमधून हा मसाला बारीक करून घेतला. मसाल्याचा घमघमाट इतका सुटलाय ना घरामध्ये, की असं वाटतं की कधी एकदा भाजी बनवते ना ह्याच्यामध्ये मसाला घालून खातीये. इतका सुंदर मसाला तयार होतो. तुम्ही पण एकदा या पद्धतीने मसाला नक्की करून बघा. अगदी म्हणजे नुसतंच मिरच्या जास्त घालून तिखट मसाला करण्यापेक्षा एकदा असा करून बघा. हा प्रॉपर गरम मसाला तयार होतो. वर्षभराचा तयार झालाय आणि खूप सुंदर लागतो. एकदा तुम्हीही या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. मी पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.